कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणं गरजेचं आहे, पण त्यासाठी ग्रामपंचायतींच्या संमतीच्या ठरावासह एकमत असेल तर शासन निर्णय घेईल, असं वक्तव्य नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी पत्रकारांशी बोलताना केलं होतं। त्यावर हद्दवाढ कृती समितीनं प्रतिक्रिया जाहीर केली आहे। डॉक्टर गोविंदराज यांनी सत्य सांगून शासनाला उघडं पाडल्याचा आरोप हद्दवाढ कृती समितीनं केलाय। पण कोल्हापूरची हद्दवाढ होत नाही तोवर कृती समिती स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही कृती समितीनं दिलाय। राज्याचे नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हद्दवाढीविषयी भाष्य केलं। कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक आहे। हद्दवाढीबाबत एकमत झाल्यावर शासन निर्णय घेईल, असं डॉक्टर गोविंदराज यांनी स्पष्ट केलं। मात्र डॉक्टर गोविंदराज यांनी बोलताना भान ठेवणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे। तर हद्दवाढ कृती समितीनंही गोविंदराज यांच्या म्हणण्यावर प्रतिक्रिया दिली आहे। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात कोल्हापूरच्या हद्दवाढीबद्दल सर्वांची संमती असल्याची कबुली दिली आहे। असं असताना हद्दवाढीसाठी ग्रामपंचायतींचे ठराव गोळा करावेत, असा लेखी आदेश नगरविकास खात्याकडून महापालिकेला आल्याचं आठवत नाही, किंवा डॉक्टर गोविंदराज कोल्हापूर महापालिकेचा आयुक्त असताना त्यांनी असे ठराव गोळा केल्याचंही दिसून येत नाही, असं कृती समितीनं दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय। 42 गावांचं नागरी प्राधिकरण स्थापन करताना त्या ग्रामपंचायतींच्या मान्यतेचे ठराव शासनाने मागितले होते का, अशी विचारणाही कृती समितीनं केली आहे। वास्तविक 42 गावांच्या प्राधिकरणाला पालकमंत्री आणि करवीरच्या आमदारांच्या पुढाकारातून जेव्हा विशेष दर्जा प्राप्त झाला, तेव्हाच कोल्हापूरची हद्दवाढ होणार नाही याची खात्री झाली आहे। डॉक्टर गोविंदराज खरे बोलले आणि शासनालाही उघडे पाडून गेले, असा टोलाही कृती समितीनं लगावलाय। तरीही शहराची हद्दवाढ होईपर्यंत कृती समिती स्वस्थ बसणार नाही, असंही या पत्रकात म्हटलंय। या प्रसिद्धी पत्रकावर आर.के. पवार, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, अमित अतिग्रे, अनिल कदम, काका पाटील, अविनाश दिंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत।